जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. तक्रार करण्यासाठी कोणत्याही नागरिकाला हक्क आहे, पण आपण एक कर्तव्यदक्ष महापौर म्हणून आता सध्या काम करताय. माझी एक विनंती आहे की आजी माझी नगरसेवक झालेले आहेत, होणार आहेत. मी देखील 20 वर्षे कोल्हापूर महापालिकेमध्ये काम केले, माझ्या पत्नीनं काम केले आणि गेल्या वेळेला मी उपमहापौर म्हणून काम केले, स्थायी समिती सभापती म्हणून काम केले. माझी एक विनंती आहे की हा अनिल गजानन पवार यानं गेल्या वेळेला 200 कोटीची प्रॉपर्टी, कारण मी पण अर्ज पण आपल्याकडे दिलाय, 200 कोटीची प्रॉपर्टी कोल्हापूर महानगरपालिकेची भूपाल शेटे आणि त्यांच्या पत्नीनं बळकवली. ठीक आहे, तो त्याचा अधिकार आहे. मग प्रशासनाकडे मी माहिती घेतली, माहिती अधिकाराचा अर्ज दिला. दळवी मॅडम, मला तुम्ही उत्तर पाठवले माहिती अधिकारामध्ये, बरोबर आहे ना? मग ही जागा आपल्या नजीकच्या मतदारसंघामध्ये आहे. आता तिथून म्हणजे वटकर मॅडम आहेत, उर्वे मॅडम आहेत, तुम्ही आहेत, म्हणजे 4 नगरसेवक आणि इकडे 4 नगरसेवक आहेत. मॅडम, त्या ठिकाणी राजू घोरपडे नगरसेवक झाले, घोरपडे वहिनी झाल्या, माझ्या पत्नी झाल्या, त्यानंतर सौदागर झाले आणि त्या ठिकाणी 30 वर्षे झाली तिथं नागरिकांची वस्ती आहे. दुसरा भयानक प्रकार केला की मी कोल्हापूरची महापालिकेची जागा घेऊन तिथं मशीद बांधली. ठीक आहे, जर बांधली असेल आणि कोल्हापूर महापालिकेची जागा जर 200 कोटीची बळकवली असेल तर आपण कर्तव्यदक्ष अधिकारी आज महापौरात आडसू साहेब आहेत आणि आयुक्त असते तर बरं झालं असतं. उपमहापौर देखील आहेत, आलेले नाहीत काय? हा, तर दळवी मॅडम, ती महापालिकेची जागा आहे का खाजगी जागा आहे? आपण दिलेलं उत्तर माझ्याकडे एक 5 मिनिटातच विषय संपला. अर्जुच आहे, महत्वाचा विषय. तुम्ही गेल्यावर बोलायला दिले, मी पण पदाधिकारी आहे, कोट्यावधी रुपये महापालिकेला मिळवून देणारा एक कार्यकर्ता पण आहे, नगरसेवक आहे. आणि दुसरा एक विषय महत्वाचा, मला उत्तर द्या दळवी मॅडम. आणि कोल्हापूर महापालिकेची जागा असेल तर मॅडम ताबडतोब कारवाई करा. आणि असे जो कोण न कागदपत्र पुरावे न देता कुणाची तर घोटाळेबाजांची सुपारी घेऊन मॅडम या ठिकाणी जर अशा पद्धतीच्या तक्रारी होत असतील तर ते चुकीच आहे. हा, त्यांच्याकडनं पुरावे घ्या, संबंधित प्रशासनाचा खुलासा घ्या, अशी माझी विनंती आहे. दळवी मॅडम, मला जे उत्तर दिलेलं आहे त्याची फक्त माहिती द्या. माझ्या हातात उत्तर आहे. 623 ही जागा 2 एकर कुणाच्या नावावर आहे? तुमच्याकडे पेपर आहेत? हॅलो, 712 महानगरपालिकेचं नाव नाही आहे, खाजगी मिळकतधारकांचे नाव आहे ते. माझं किंवा माझ्या पत्नीचं आहे? नाही मॅडम, माझं होऊ दे. तू बोलताना मी काय बोललेलं नाही मॅडम. मॅडम, तुमचं बोलून झाल्यावर तुम्ही बोला. हा, माझं बोलून झाल्यावर ते. मॅडम, आपल्याला विनंती आहे, मी सभागृहात काम केले, कायद्याचं पालन करणारा मी व्यक्ती आहे. अशा व्यक्तींच्यावर मी माझ्या परीने अब्रुनुकसाचा दावा दाखल करेल. पण आपण पण एक लोकप्रिय कर्तव्यदक्ष अधिकारी इथं आहे, वरिष्ठ अधिकारी. कोण पण आजी माझी नगरसेवक आता उद्या होणार आहे, तरी कोण पण आला की यांचंही आहे यांचंही आहे. पण मॅडम, माझी विनंती आहे, कागदपत्रे घ्यावी आणि याच्यावर कठोर कारवाई व्हावी. दुसरा एक महत्वाचा मुद्दा 5 मिनिटात मी आपल्याला देतो, पत्र दिलेलं आहे. आळसू साहेब, दरेकर मॅडम इथं बसलेले आहेत. 35 कोटी रुपये घरफाळ्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, ते मी मिळवून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि कागदपत्राने सिद्ध केले. या ठिकाणी जर सुधाकर चल्लावाड असतील तर ही घेतलेली मी माहिती आता महापौरांना देणार आहे. ही कागदपत्र खोटी आहेत, घरफाळ्यामध्ये कोट्यावधीची सूट दिलेली नाही, असं जर सिद्ध झालं आणि मी कागदपत्राशिवाय जर बोललो तर महापौर मॅडम आदेश द्या, आयुक्तांना आदेश द्या, माझ्यावर गुन्हा दाखल करा. नसेल तर 35 कोटीचा घोटाळा करून या महापालिकेला लुटणारा, कुळांच्याकडून कमी आकारणी करून 35 कोटी रुपये सोडणारा, ह्याच्या
याच्या संबंधित जे जे अधिकारी असतील, मी आता नाव घेतलं तर लेट हसका लागेल, पण या अधिकाऱ्यांनी जाहीर करावं की हे 35 कोटी कोणाही सूट दिलेत. महापौर मॅडम, मी प्रॉपर्टी कार्ड आणलेलं आहे. 5 वर्षे संघर्ष केला, रक्ताचं पाणी केलं, मोठमोठ्यांच्या जबड्यात हात घातला, जीव धोक्यात घातला. आपण 35 कोटी वसूल करत नाही. तिथं दरेकर मॅडम आहे. का हो मॅडम, परत चौकशा समिती लावताय, लावा, करा नाही काल एक महिन्यामध्ये. जेलमध्ये गेलेली माणसं कोण आहेत आणि ही सूट कुणी दिली? या ठिकाणी मॅडम मी प्रॉपर्टी कार्ड लावलेले आहेत, बोजे लावलेले आहेत 25 कोटीचे, 10 कोटीचे. ही खोटी माहिती असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. हे फार महत्वाचा विषय आहे. नागरिकांना माझी विनंती आहे, 5 मिनिटात मी संपवतो. तुमचा विषय म्हणजे माझा विषय आहे. तर महापौर मॅडम, हे 35 कोटी रुपये कुणी किती आकारणी केली? म्हणजे वार्षिक आकारणी जिथं 75 लाख होते तिथं या कर निर्धारकानं 5 लाख केली. 12 पंचे 60 लाख भरून घेतले. मी 12 कोटी कागदपत्राच्या आधारे. दरेकर मॅडम, या ठिकाणी खरं सांगा की आपण ही कारवाई केली का नाही? बलकोडे मॅडम आणि मॅडम, 5 वर्षे आज मी तुम्हाला एक चांगलं गिफ्ट द्यायला लागले की तुमच्या कारकिर्दीमध्ये हिने आता उठायचं आणि कुलसं लावायची. कुठल्याही कोर्टाचा आदेश नाही. आणि हिने 35 कोटी 4 प्रकरणात दिलेले आहेत. मी नावं घेतोय: स्टार बाजार, बिग बाजार, डोमिनो पिझ्झा आणि स्टेट बँक इंडिया. कधी मॅडम घोटाळा करत नाही. मी घोटाळा काढला. 3 कोटी 75 लाख ज्या कर निर्धारक संग्रहानं दिली त्याचं नाव प्रशासनानं दिलेलं आहे. मी जाहीर करत नाही, तर प्रशासनानं करावं. मी मॅडम 3 कोटी 75 लाख रुपये 1 महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत जमा केले. ही माहिती खरी आहे का खोटी आहे? मग ह्या दोषीला का सोडताय? या दोषीवर कारवाई होणार का नाही? मॅडम, हेच नाही तर सातत्यानं तुम्ही देखील गेला सभागृहात होता, 5 मिनिटातून मी संपवतो. तुम्ही देखील होता, इथं अधीक्षक बसलेले आहे. त्यांच्यावर एवढं प्रेशर आहे मॅडम, हे चुकीचे अहवाल देतात. आपली सिस्टीम आहे, ज्यानं पीटीव्ही जर वापरला तो डिफॉल्ट दाखवतोय. त्या 12 कोटीच्या सिस्टीमकडे लक्ष द्या. कोट्यावधीचे चेक देते आपण 1200 कोटीचे, पण त्या चेकची नोंद होत नाही, डिफॉल्ट टिकते. मला वेळ द्या परत एकदा. माझी एक विनंती आहे की 35 कोटीची माहिती खरी आहे का खोटी आहे ते पोलीस सूट दिलं. त्यानंतर मॅडम एक 5 मिनिटं घेतो. 5 वर्षे संघर्ष केला, जनरल बॉडीमध्ये यश आलं नाही. मी आयुक्त SP यांच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये क्रिमिनल रिट पिटिशन दाखल केलं आणि फिर्यादीचा आरोपी त्या संजय भोसलेला मी केला आणि न्यायालयाच्या अध्यक्षाने त्याला अटक झाली. ठीक आहे, 35 कोटीमध्ये दिवाकर कांडे असेल तर त्याला जेलमध्ये पाठवा, नितीन नंदवळकर असेल तर त्याला जेलमध्ये पाठवा, विजय खातो असेल तर त्याला जेलमध्ये पाठवा, अशोक यादव असेल तर त्याला जेलमध्ये पाठवा. पण पाठवा मॅडम. आज हे 35 कोटीचं मी प्रकरण घेऊन आलेलं आहे, त्याच्यावर आपण कडक आदेश द्यावेत. हे प्रॉपर्टी कार्ड लावून आणलं मॅडम. 5 वर्षे संघर्ष केला, एवढे मोठे बिल्डर मी अंगावर घेतले, जीव धोक्यात घातला, पण घेतलेला लढा मी सोडलेला नाही. आपल्याला विनंती आहे, 35 कोटीच्या प्रकरणाबाबत आपण काय आदेश देणार आहे तेवढे या ठिकाणी सांगा. जरा 5 मिनिटं कागदपत्र बघा. मला वेळ दिला त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि दर महिन्याला 30-35 कोटी रुपये या महापालिकेला फायदा करून द्यायचा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.